हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला क्रंची बोंबील फ्राय कसे बनवतात ते दाखवत आहे. पहिल्यांदा असं बोंबील मोठे मोठे भेटले तर चांगलेच आहेत, ते घ्या आणि त्याचे मानेकडचा भाग कापून काढा आणि त्याचे हे विंग्स आरामात असे हाताने पण खेचले तरी भेटतात. वाटलं तर सुरीने कापा तुम्ही आणि नंतर त्याच्या पोटातले कचरा पण काढा. त्याच्या पोटात कचरा असते. जर बोंबील मोठा असेल तर त्याचे 2 भाग करा आणि त्यांना मध्येतून चिरून घ्या, म्हणजे ते तळण्यासाठी एकदम सोपं होणार. जर बोंबील छोटा असेल तर तुम्ही अख्खाही घेऊ शकताय आणि चिरल्यामुळे मीठ मसाला चांगला लागतो त्याच्यात. त्यामुळे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मच्छीवालीकडून चिरूनच मागा, जर फ्राय करायचे असतील तर. माझं हे नक्की नव्हतं फ्राय करायचं आहेत की नाही, त्यामुळे मी अख्खेच घरी घेऊन आली. आणि हे बघा, असं मध्ये मग चिरल्या आणि नंतर असे मी सगळे बोंबील चिरून घेतलेत. आता आपण यांना स्वच्छ पाण्याने धुवूया, कारण त्याच्या पोटात कचरा असते. त्यामुळे त्यांना स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा धुवून घ्या आणि असे थोडे दाबून काढा. त्याच्यात पाणी खूप असतो, त्यामुळे ते पाणी पूर्ण निघालं पाहिजे. जर ओले राहिले जास्त तर बोंबील आपले क्रंची होणार नाहीत. त्यामुळे असं सर्व तुम्ही पाणी जेवढं शक्य असेल तेवढं दाबून काढा. नंतर आपण एक कपडा घेऊया कॉटनचा आणि त्याच्यावर बोंबील असे चिरले त्या साईडने उलटे ठेवूया, म्हणजे पाणी आपला त्यातला निघून जाणार. बोंबील जर चांगले कोरडे झाले आणि त्याच्यावर पुन्हा एक कपडा आपण टाकूया. तुम्हाला जर 2 वाटले तर 2 टाका. आणि त्याच्यावर माझ्याकडे हा लाकडी पाट आहे, त्यामुळे मी हा लाकडी पाट त्याच्यावर ठेवते. थोडं प्रेस करते म्हणजे त्याच्यातलं पाणी लवकर निघेल. आणि नंतर एका प्लेटमध्ये आपण थोडंसं 2 चमचे तांदळाचं पीठ घेऊया. मी हातानेच घेते, मला हाताचा अंदाज येतो चमच्यापेक्षा. बोंबीलमध्ये 7-8 आहेत मीडियम साईजचे आणि 1 चमचा मोठा कॉर्नफ्लोअर घेतला आणि थोडंसं आपण त्याच्यात रवा टाकूया. त्यामुळं बोंबील अजून चांगले क्रिस्पी होतील. आणि नंतर आपण त्याच्यात थोडीशी हळद टाकूया. हळद आपण 1/2 चमचा टाकूया. आणि तिखट, माझं तिखट हे दिसायला लाल आहे, तिखट नाही जास्त, त्यामुळं मी 1.5 चमचा घेते. आणि अर्धा चमचा गरम मसाला, थोडंसं मीठ, हे वरच्या कोटिंगसाठी आहे, त्यामुळं सर्व थोडं थोडं घ्यायचं. जिरे पावडर 1/2 चमचा, धने पावडर 1/2 चमचा आणि हे सगळं असं मिक्स करून घेऊया. नंतर आपले बोंबील ड्राय झाले की त्यांना पण आपल्याला पुन्हा हे सगळं लावायचं आहे, त्यामुळं ह्याच्यात आपण जास्त नाही टाकायचं. अर्धं ह्याच्यात पिठामध्ये मिक्स करायचं आहे, अर्धं बोंबीलमध्ये मिक्स करायचं आहे. तर आपले 10-15 मिनटं झाले आहेत. तर आता हे मी बोंबील तुम्हाला खोलून दाखवते. बघा, हे कपडा कॉटनचा ओला झाला आहे. तर हे बोंबील आपण काढूया. अशी एक मध्यम साईजची प्लेट घ्या की त्याच्यात तुम्हाला चांगलं हाताने मिक्स करता येईल. तर हे असे मी सगळे एक बोंबील काढून घेता येईल. ते चांगले चिकटलेत कपड्याला. हे बघा किती कपडा ओला झाला आहे. आणि पुन्हा त्याच्यात आपण अर्धा लिंबू पिळून टाकूया आणि नंतर त्यात पुन्हा आपण 1/2 चमचा हळद टाकूया. आणि आधी आपण पिठामध्ये पण टाकले आहे. आणि हे मी तिखट पुन्हा ह्याला 1.5 चमचा घेते. आणि
मीठ पाऊण चमचा, नंतर गरम मसाला पाव चमचा, नंतर जिरे पावडर पाव चमचा आणि नंतर धने पावडर तो पण पाव चमचा. कारण आपण पिठामध्ये हे सगळं टाकले आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊया. बोंबलांना सगळं चांगलं व्यवस्थित सोलून घेऊया. आणि जर तुम्हाला कमी वाटत असेल हे तिखट तर तुम्ही मसाला अजून ॲड करू शकता. मला हे थोडंसं लाईट वाटते त्यामुळे मी पुन्हा थोडासा मसाला अजून टाकते. कारण हा मसाला फक्त दिसायला लाल आहे, तिखट नाही. हा मी आगरी कोळी पद्धतीचा मसाला आणि हे आलं लसूण पेस्ट ते पण टाकून आपण लावून घेऊया. आता आपण तवा गरम करून घेऊया आणि तवा असा पसरट असावा. कारण आपण तिकडे फ्राय केलं की तेल उतरून त्यातलं निघून मधोमध जावं, म्हणून तवा आपला असं जास्त डीप नसावा, थोडासा हलकासा डीप असावा. आणि मी 1.5 चमचा पहिल्यांदा तेल टाकलं आहे. आपण कमीत कमी तेलात शालो फ्राय करण्याचा प्रयत्न करूया. हे मी थोडंसं पीठ टाकून पाहते. पीठ टाकल्या जर लगेच वर आलं तर समजायचं कडक गरम झाला, पण लगेच वरती नाही आला तोपर्यंत मी पिठात असे हे आपले तुकडे दाबून घेते. थोडे 4-5 अशा एकाच वेळी दाबून पिठामध्ये घोलून ठेवायच्या. मग पटापटा एकाच वेळी सगळ्या पटापट टाकायच्या आणि प्रेस केल्यामुळे त्याच्यात असं थोडं पाणी असतो, त्यामुळे हे सगळं पीठ मस्त त्यांना लागतो आणि त्यामुळे त्या क्रंची होतात. त्यातलं पाणी पीठ खिचून घेतो आणि हे बघा चांगलं तेल गरम झालं आहे. आता मी हे अशा तुकडे टाकले आहेत. जर तवा छोटा असेल तर कमी टाका, तवा मोठा असेल तर जास्त टाका. आता मी 5 ते 6 टाकत आहे, कारण पलटी करायला पण चान्स भेटला पाहिजे. त्यामुळे तवा फुल भरून तुकडे टाकायच्या नाहीत, 2-3 वेळा थोड्या थोड्या करून तळायच्या. आता एक साईडला झालेली वाटते म्हणून मी पलटी केली आणि गव्हाचा पीठ सुकला आहे, असे सरकत आहेत तेलात. त्यामुळं आता पलटी करायचा टाईम झाला आहे असं समजतो. एका साईडने चांगलं ब्राऊन झालं आहे. अशा मी तुकड्या चांगल्या सुरुवातीला तेल कडक गरम करा, नंतर तुकड्या झाल्या आहेत आणि हे बघा खाण्यासाठी रेडी. थँक्यू.